एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 176 सेंटीमीटर आहे. वृत्तचित्तीची उंची 1 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचित्तीची त्रिज्या किती? प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो? इथं वृत्तचित्तीचं काय म्हणते? वक्र पृष्ठफळ. प्रश्नामध्ये वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ दर्शवलं. वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे 2 पाय आर आणि एच. एखाद्या वेळेस तुम्हाला वृत्तचित्तीचं एकूण पृष्ठफळ असा जर प्रश्न विचारला तर मात्र सूत्र 2 पाय आर कंसामध्ये आर अधिक एच हे दोन सूत्र आहेत. एखाद्या वेळेस काय होते? गफलत, गडबड होते. इथं प्रश्न वक्र पृष्ठफळाशी संबंधित आणि आमच्याकडून एखाद्या वेळेस अनवधानानं चूक होऊ शकते की गडबडीत आम्ही हे सूत्र मांडतो आणि उत्तर काही वेगळंच येते. अशी धांदलघाई आणि अशा चुकीच्या मार्गानं जे उत्तर निघलं तो पर्याय सुद्धा इथं ऑप्शन मध्ये असतो आणि लगेच धाड दिशी उत्तर आम्ही देऊन टाकतो आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून ही काळजी लक्षात घ्या. वक्र पृष्ठफळ काढण्याचं क्षेत्रफळ जसं की 2 पाय आर आणि एच. आर म्हणजे रेडियस, एच म्हणजे हाईट. या पायची किंमत 22 सप्तमांश असते. वक्र पृष्ठफळ दर्शवलं 176 सेंटीमीटर लेकरांनो. इथं मांडा 2 गुणिला या पायची किंमत 22 सप्तमांश. प्रश्नामध्ये त्या वृत्तचित्तीची त्रिज्या अर्थात सूत्रातील आर विचारला. आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या आणि त्या वृत्तचित्तीची उंची 1 सेंटीमीटर आहे. एच म्हणजे उंची, हाईट. ओके, अशा पद्धतीची मांडणी करा. 176 हे सेंटीमीटर आहेत. हा गुणाकार 22 दोन्ही 44 छेदस्थानी 7 गुणिला हे 1 22 सोबत गुणिला घेतले तरी 22 1 22 किंवा आर सोबत गुणिला घेतले तर आर गुणिला 1 म्हणजे 1 आर. ओके, तुमच्या लक्षात आलं. आता 176 कड येताना 7 गुणिला स्वरूपात तर हे 44 भागीला स्वरूपात का मांडायचे? तुम्ही जर वाकसरचे हे प्रश्न पाहत असाल तर हे तुमच्या पाठच झालेलं असेल. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते सर. हा भाग 4 न जाते सर. मग आता 4 गुणिला 7 बराबर आर. 4 7 28 सेंटीमीटर म्हणजे हे आर. अर्थात प्रश्नामध्ये त्या वृत्तचित्तीची विचारलेली त्रिज्या किती? त्याचं उत्तर लेकरांनो 28 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशयोक्ती आणि अभिमान ठरू नये. माऊलीच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकर त्या ग्रुपमध्ये आहेत. शक्य झालं तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सामील व्हा. फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील. गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास दुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो. या ग्रुपमधील सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओके, वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता